नमस्कार. तर मी आज तुम्हाला एक छोटीशी माहिती देणार आहे. जे आम्ही आमच्या शेतात करतो तेच मी तुम्हाला सांगणार आहे. तर आमचे चालू आहे कपाशीची छाटणी. तर आमची कपाशी झाली आहे आता 40 ते 45 दिवसाची आणि थोडासा टाईम झाल्यामुळं आणि जास्त क्षेत्र असल्यामुळं आम्हाला थोडा टाईम लागला. तर आता आमची एकरभरच राहिलेली आहे. तर इथून इकडं राहिलेली आहे आमची. इथपर्यंत करीत आणली आम्ही आता. तरी आमची एकर भर बाकी अजून करायची. हो, तरी पण आमची आता याला ही कपाशी लावून तरी 50 दिवस झाले असतील. हो का? तर आता याच्यामध्ये फळफांदी आणि वाढफांदी ही कशी ओळखायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर आता हे झाड. तर हे आहे झाड आणि ही आहे फळफांदी. तर हे वाढफांदी आहे आणि ही फळफांदी. हा, तर वाढफांदी ही सरळ जाती झाडासोबत वरती. वर वाढती. हा, वर वाढते आणि ही फळफांदी. हे आडवी तर चालते समजा. ही आडवी चालती आणि जे पहिलं पान आहे त्यालाच पातं लागतं. हा, आणि तुम्ही ही जी वाढफांदी हिला पातं लागलेलं नाही. नाही. तर ही पण वाढफांदी आहे. तर हे बघा एवढी झाली तरी तिला एक पण पातं नाही आहे. तर अशी वाढफांदी ओळखायची. आणि ही फळफांदी, तर फळफांदी ही अशी आडवी जाते. आडवी चालती. आणि हे जर काढून घेतल्यावर तुम्ही असं करू शकता. असं बोटाने फिरलं की याला बुरशी लागायचं आणि परत शेंडा काढायचं काम राहत नाही मग. असं केल्याने आणि जे करून असं केलं तर तुमचं जी या 2-3 फांद्याला ताकद भेटती. हे काढून टाकलं तर हिचीच ताकद हे वरती झाडाला भेटते सगळ्या. पूर्ण झाडाला फळफांद्याला भेटते आणि जेणेकरून पातं हे मोठं असतं बोंड. तर तुम्ही असं नक्की करू शकता. आणि याने जे झाड असतं हे मजबूत बनतं. किती पण हवा आली तर हे पडणार नाही, काही नाही. आणि औषध फवारणी वगैरे काही फरक पडतो का ना? औषध फवारणी जिथं तुम्हाला 5 टाक्या लागते तिथं तुम्हाला 3च टाक्या लागणार. हो का? हो, आणि वाऱ्या गाराचं पण भीती औषधाची नाही. बचत होते समजा. हो, औषधाची भरपूर बचत होती. हा. तर अशा पद्धतीने तुम्ही पण नक्की करून बघा. हवा घेवायचं काही याला काही भीती वाऱ्याची हवाची नाही, काही? हवाचं काहीच नाही, कारण की खोड हे आपलं मजबूत बनणार आहे काढल्यावर. जे याच्यामध्ये जितके समजा कीटकनाशक राहते ते पूर्ण निघून जाते. याचा प्रादुर्भाव होत नाही. तर नक्की तुम्ही पण प्रयत्न करा आणि चांगला रिझल्ट भेटतो. 4-5 वर्ष झालं तसं आम्ही नेहमी करतो. अनुभव घ्यायला समजा तुम्ही. हो, 4 वर्ष झालं तसा अनुभव घेतोय आणि जास्त क्षेत्र आहे तरी पण आम्ही नक्कीच करतो. टाइम काढून हे करतो. तर नक्की तुम्ही पण. उत्पन्नात काही फरक पडतो का नाही? हो, उत्पन्नामध्ये भरपूर फरक पडतो आणि बोंडअळी पण भरपूर कमी होती. तरी बोंडअळीमध्ये 75% फरक पडतो हे केल्याने. तर तुम्ही पण नक्की करून बघा. तर एका झाडामागे 2 किंवा 3 या वाढफांद्या असत्या. तर मी एका झाडाला 3 वाढफांद्या काढलेल्या आहेत. तर वाढफांद्या आणि फळफांद्या ओळखायला खूप सोपे आहे. तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि अडचण कधी आलीच तर मला कमेंट करा. मी नक्की तुम्हाला सांगेन. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.